1.5 तासाच्या ब्रिजवर पोचलोय. ऑलमोस्ट लोणावळा 1.5 तासात. नो स्टॉप कुठे. मॅगी खाल्ली, आता रिटर्न. जस्ट आम्ही पोचलेलो इकडे. कुठं पोचलो रे? कुठं आणलंयस? अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर नहीं. आय थिंक लोणावळाच आहे. लोणावळ्याचा ब्रिज आहे. जस्ट आम्ही मॅगी बिगी खाल्ली आत्ता. भावेश भाऊच्या आमच्या काय कोंबड्या काढून झालेत. 100च्या वर पण आउटिंग झाली आहे. आणि तिकडला व्ह्यू बघा. व्ह्यूसाठी थांबलेलो. पहिलाच ब्लॉग आहे. भाव्याला बोललो ओपनिंग दे. भावेश बोलते आता नको तू दे. ए फॉर आशिष आहे, बी फॉर भावेश नाही. बरोबर आहे ना. ज्याचा ब्लॉगचा जायला दोन सर्व बोलणार. शॉर्ट आउट दे ना भाई. शॉर्ट आउट दे ना. ह्याच्याकडे फॉलो होतो. माझे नाहीत काय बोलतो तुझे फॉलो. चला आता आम्ही पुढे भेटू. आता निघालो आम्ही. सकाळी किती वाजता निघालेलो? 8:30 वाजता निघालो. आम्ही 1.5 तासाच्या ब्रिजवर पोचलोय. ऑलमोस्ट लोणावळा 1.5 तासात. नो स्टॉप कुठे. मॅगी खाल्ली, आता रिटर्न. थोडासा फोटोशूट आमच्या भावेशचा. आमच्या आणि स्वतःच्याच फक्त आता बघा कोण लवकर फोटो पोस्ट करते. पुढं भेटूया पुढं. चला जस्ट स्पॉटला थांबलो. आता फोटो काढायला भावेश बाईचे फोटोच काढायचे. व्ह्यू पण भारी असतात. बघू शकता. वाटतच नाही आम्हाला आम्ही पहिला ब्लॉग करतोय जरा. कारण घरातून पण कंटिन्युअसली फोनच. व्हिडिओज बनवायला आम्हाला काय ऑप्शन नव्हतं. म्हणून आज आम्ही माझं ट्रिप मारूया. संडेची खंडाळा घाट. लास्ट संडे पण प्लॅन झालेला पण आमचे दादासाहेब कावळे, अजून तो गोट्या उर्फ किरण आणि लल्या उर्फ लिंबू या तिघांचं आम्ही आहेत. ऍक्च्युली आणि हे सगळं भारी भारी आम्हाला नाही जमत. आम्ही जे रिअल आहेत तेच आम्ही दाखवणार आहे. भावेशने जो वेल्डिंगचे चष्मा घातला तर मला चांगला वाटतं. ऍक्च्युली तो मला चांगला वाटत होता मराठी. कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks. Since I'm asking slow, speaking fast, I can roast, I can gas, think I'm okay. Can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness. Hilarious, you think you are the time. You're delirious, mysterious because you are behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last and to believe in what you got. आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो. भावेशचं टी शर्ट वेअर करताना माझं तो वेअर करताना परत फोटो आपला पहिला पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ और केवल ये बनाओ और देश को संभालो. आणि आपल्या सगळे आपण ज्या बँडमध्ये जातो पहले क्या बोले आपण कोणाचं लग्न पण ऍक्टिव्हिटी केलं ना आम्ही तिकडे मला तर वाटतं माझे जास्त लोक खाण्याचे देतील कारण आपण काय माहिती मला भावना नाही ना ब्लॉग मध्ये तोपर्यंत मला पिकअप नाही येतं मला. Oh my God! Wow!
जरा उतरतो समोर पोलीस आहेत, पोलीस दाखव. मगाशी पोलीस होती म्हणून भावेश आपण येताना वाचलोय त्यांनी आपल्याकडे लक्ष नाही दिलं. आता इथून आम्हाला घरी जायचं. आम्ही सकाळी 8:30ला निघालेलो. प्लॅन होता कितीचा 5 वाजताचा, पण भावेश काय उठला नाही. 5चा प्लॅन होता. आम्ही निघालो 8:30ला घरी. मला जायचं परत वाशीला. वाशीवरून परत एक लग्न अटेंड करायचं. तुला कुठं जायचं बाळा? मला पण वाजवायला जायचं आहे, लग्नाचं काम आहे. तुझं पण वाशीला? हा आज आमचा बिझी शेड्यूल आहे. पहिलाच ब्लॉग आणि दोघाला पण भीती आहे काय बोलायचं काय. काय देत नाही वाटतं का बरोबर? मला पण वाटायला लागलं. तुला तर वाटायच लागलं. तुम्हाला काही चेंजेस वाटतायत का आमच्यामध्ये? वाटणारच नाही. ऍक्च्युली टी शर्ट माझंच आहे आणि घातलं होतं. मला पण चांगलं वाटायला लागलं ऍक्च्युली. आता मला 2 जणांनी विचारलं इथून जाताना की भाई कुठून घेतलंस करून. आपल्या भावाचं जॅकेट. एवढा वेळ घातलेला मला कोणी नाही विचारलं, ह्याला लगेच विचार. भाऊ त्याचे बोट दुखत असतात फक्त असं असं करून. मला इथून जायचंय वाशी. मला पण वाशीलाच जायचंय. सोबतच जाऊ. वाशीपासून मला वाशीला मला घरी जाऊन जायचंय. वाशीवरून नंतर कीबोर्ड आहे टप्प्यात घ्यायला. वाशीनंतर मला कुठं जायचं? लग्नाला मला जायचं लग्नाला भांडूपला. परत या भाईला आपण दिलेला 5चा टायमिंग. गाडी आपण धुतलेली रात्रीच, पेट्रोल भरलेलं सकाळीच. भरपूर बघा केला दादा, नाही. थोड्या टायमाने भाईचं लग्न आहे. तर लग्नाला किती मस्ती करणार, किती enjoy आता करणार. हा Full सस्पेंड राडा ठेवत आता नाही. पुरा. आता मला हा ब्लॉगचा सस्पेंड ठेवायचा होता. भाऊ आपला सस्पेंडच ठेवत नाही. करू आपण काहीतरी लग्नात पण जा. लग्नात तर फुल राडा आहे. लग्नात भावेशच वाजवणार आहे आपल्या. पण असणार कोण हा बोला. थोड्या वेळ वाजवणार ना. 1 तास वाजवणार. आता आम्हाला इथं 2 जणांनी ना ॲड्रेस पण विचारलं. पण आम्हालाच नाही माहिती ॲक्च्युली कोणाला जायचं कुठं वगैरे. मी हा केलं, हा बरोबर आहे, बरोबर आहे. आता ते पुढे 10 किलोमीटर जाऊन शिवाय घालणार आणि आहे. आम्हाला ते पण नाही माहिती की त्यांनी काय ऍड्रेस विचारला. आम्ही हा आता मला तर त्यांनी वाटतं केला हा. आमचा पहिला ब्लॉग बघून ना माझ्या एरियातली पोरं आहेत ना साकीनगर बीचच्या ग्रुपची आमच्या लय मजे घेणार आहेत. हा पण आपण ठरवलं ठसायचं ना करायचं. पहिला असले एक तरी दोन चालतं. लोकं असतील ना नंतर हा. नाही ना. रेग्युलर सगळे करतात आपण पण करूया काय ना. तुम्ही फक्त सपोर्ट करा. ॲक्च्युली मी भावेशलाच बोललेलो ब्लॉग स्टार्ट करून. भावेश बोलला यार मला बोलायला लाज वाटते कसं बोलू. आणि तुम्हाला खरं सांगतो अजून आम्ही लोकांनी ना ब्लॉगच्या स्टार्टिंगला काय ओपनिंग द्यायची ठरवली नाही ना. काय हॅलो गाईज वेलकम. मला तसलं काय ठरवलं ना अजून कसं करायचं करू. पण करूया काही ना काहीतरी. तुम्हाला चांगलं वाटेल असंच करूया. काय बोलतो? जर मला नक्की पॉसिबल आवडेल. झालं माझा कुठला प्लॅन कॅन्सल झाला तर आज मी भावेशच्या कॉलवर जाऊन तिथला पण एक ब्लॉग बनवतो. काय बोलतो? हा चालेल. तिकडले पण 2 इंट्रो गाणे बसून सोडल्यावर भारी वाटेल ना. पब्लिकला तेच पाहिजे. सगळे मिक्स ब्लॉग देऊ आज. अजून काय बोलत आणि होतो? काय चुकत असेल व्लॉग मध्ये तुम्हाला वाटेल तर मग कमेंट मध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइम पासून त्याचं काय होणार नाही. कारण फर्स्ट व्लॉग आहे, कोणाचं काय बघितलं नाही, प्रॅक्टिस नाही, काय नाही. रात्रीच मेसेज केलेला आहे मला की तो पण 1:30 वाजता का तर ते पण सांगतो त्या मॅचची स्टोरी. काल रात्री मी आहे ना जस्ट साकीनगरला फिरत होतो आमच्या इकडे. तर एक ब्लॉगर आला होता, चड्डीवरच होता. आमच्यापेक्षा तर असाच दिसत होता. पण त्याने 1.5 वर्षाखाली ब्लॉगिंग स्टार्ट केलेली. हात पकड ना भाई, हात दुखायला लागला. सवय नाही. 1.5 वर्षाखाली ब्लॉगिंग स्टार्ट केलेली. आणि ॲक्च्युली मी त्याला विचारलं काय माहिती आहे, त्याच्या हातामध्ये 14 Pro Max होता. छोटासाच होता, 22-23 वर्षाचा मुलगा असेल. ब्लॉगिंग करत होता. त्याला विचारलं मी भाई तुझ्या हातामध्ये मोबाईल बोलतोय ब्लॉग कर. आणि तो ॲक्च्युली ब्लॉगच करत होता. मग त्याला बघून मोटिवेट झालं. म्हणलं हा करू शकतो तर आपण का नाही. आपल्याकडे एवढा स्मार्टी बनता बघा बघा. हा इग्नोर करून तिकडं बघायला मी लागला. नाही स्मार्ट. आणि हा कसा दिसतो ह्याला जरा बघ ना. अरे ह्याला बघा ना जरा. रोबो
तो चष्माच आता ऊन लागतं काय करणार. करायचा आहे तर करायचा आहे ब्लॉग आता ठरवलंय. भरपूर जण बुलटला दाखव बुलटला. त्याच्यामुळेच पॉसिबल झालं ॲक्च्युली आम्हाला इकडे ना. घरातून भांडण करून आलं. भावेशनी तर काय सांगून आलं रे भावेश. भावेशची मम्मी खोपवलेली आहे त्याच्या आजीकडे. आणि तू काय सांगून आला घरी. लोणावळ्याला चालले तेवढं. लोणावळ्याला चाललंय तेवढंच सांगितलंय. भावाला चांगलं बोललेलो मॅगी का भावाचं तोंड उतरलंय. आणि दुसरं काहीतरी खायचं त्याला मिसळ. पण आम्ही ॲक्च्युली पुण्यामध्ये नाही त्याला एवढं कळत नाही. लोणावळा म्हणजे तो पुन्हा समजतो. आपली बुलेट बघा ॲक्च्युली ही आहे म्हणून आपले ब्लॉग होत आहेत. आणि खास तर आपल्याला या ब्लॉगमध्ये बँजो दाखवायचा आहे, बुलेटच्या ट्रिप दाखवायचे आहेत, बुलेट दाखवायचे आहेत, लोकांचे लग्न दाखवायचे आहेत, एरियातली मस्ती, घरातली मस्ती सर्व दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये. आत्ताच जस्ट आम्ही थांबलो पनवेलवरून. पनवेललाच थांबलो. घाटामध्ये भरपूर थकलेलो. 22ला लागले बाईक केली तिकडे.